8th स्टँडर्ड सप्तरंग पाठ 12वा मेहरू पास झाली। या पाठाखालील स्वाध्याय म्हणजेच प्रश्न उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। 1. लेखिकेच्या तोंडात मिश्रित भाषा का येत असे? उत्तर: लेखिकेच्या घराशेजारी अनेक जातीच्या लोकांची वस्ती होती। ते सगळे लेखिकेच्या आजीकडे यायचे आणि बसायचे, त्यामुळे तिथे वेगवेगळ्या लोकांच्या बोलीभाषा एकत्र आल्यामुळे लेखिकेच्या तोंडात मिश्रित भाषा येत। शाळेमध्ये असताना लेखिकेला कोणती सवय होती? उत्तर: शाळेत मैदानात राऊंड मारायला सांगितल्यावर मैत्रिणींच्या गळ्यात हात घालायची लेखिकेला सवय होती। खानबाई सगळ्यांना काय सांगत असे? उत्तर: शाळेत वेण्या घालायच्या, फुलं माळायची नाहीत, शिक्षकांना सुद्धा फॅशन करायची नाही असा सल्ला त्या देत। लेखिका पास झाल्यावर घरच्या वातावरणात कसा बदल झाला? उत्तर: लेखिका पास झाल्यावर सगळ्यांना आनंद झाला, सगळे खूप खुश होते। काकींनी पेढे वाटले, काकांनी अभिनंदनाची तार केली। लेखिका सायकल का शिकू शकली नाही? उत्तर: लेखिकेचा स्वभाव भित्रा होता, म्हणून लेखिका सायकल शिकू शकली नाही। कोण कोणास म्हणाले ते लिहा। हात काढ तो खाली, हात का ठेवला? खानबाई लेखिकेला म्हणाल्या, तुम्ही साध्या राहाल तर मुली साध्या राहणार। खानबाई शिक्षिकांना म्हणाल्या, तू गरीब घराण्याची आहे, तुला शिकलं पाहिजे। काकी मेहरूला म्हणजेच लेखिकेला म्हणाल्या, काय करायचं आता, ही मुलगी पास होईल की नाही? आजी काकांना म्हणाली, हिला सायकल शिकवा। काका आजीला म्हणाले, चूक की बरोबर ते लिहा। केसामध्ये फुले घालायची नाही, बरोबर। आजोबा औषध बांधून द्यायचे, चूक। मी 1930 मध्ये जन्मले, बरोबर। ती आम्हाला मराठी शिकवीत असे, चूक। काकी मला कौतुकाने जास्त वाढायची, बरोबर। रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। खूप मोकळं वातावरण होतं, एकच वेणी घालायची, तर तुला चांगला नवरा मिळेल। परीक्षा देऊन आले, हे गरीब आहेत म्हणून त्यांना कमी लेखावं। खालील सर्वनामांचा उपयोग करून वाक्य लिहा। मी शाळेत जातो, आम्ही शाळेत जातो। तू अभ्यास कर, तूचं सर्वनाम काय आहे? तुम्ही अभ्यास करा। तो खूप मेहनत करतो, ती खूप मेहनत करते। ते श्रीमंत आहेत, त्या श्रीमंत आहेत। हे मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या हे सगळे काय आहेत? सर्वनाम आहेत आणि त्याच्यासमोर आपण काय केलेले आहे? त्यांचं वाक्यात रूपांतर केलेलं आहे, म्हणजे सर्वनाम वापरून वाक्य लिहिलेली आहे। खालील वाक्यातील विशेषण ओळखा। नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? विशेषण म्हणतो। ते खूप श्रीमंत होते, ते कसे होते? ते श्रीमंत होते, म्हणून इथे सर्वनाम आहे विशेषण। आर्या प्रामाणिक मुलगी आहे, प्रामाणिक। अनाथ मुले गुणी असतात, अनाथ मुले कशी आहेत? गुणी आहेत, म्हणून गुणी। झाडावर अजब पक्षी बसला आहे, पक्षी हे नाम आहे, पक्षी कसे आहेत? अजब आहेत, म्हणून अजब हे विशेषण आहे। कर्ण खूप दानशूर होता, कर्ण कसा आहे? कर्णाबद्दल कोणती विशेष माहिती सांगितलेली आहे? तर तो दानशूर आहे, म्हणजेच दानशूर हे विशेषण आहे। आपण माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।